मुळातच पहिला प्रश्न तुमच्याबरोबरच येतो की आज जे काही प्रशांत जगताप बोलतात, मला आता कोणत्या वादात किंवा टीकेत जायचं नाही. मुळात त्यांनी काँग्रेस सोडूनच राष्ट्रवादीमध्ये गेलते ना. त्यावेळेला आयडिओलॉजी नव्हती का? त्यावेळेला आयडिओलॉजी काय होती? मग तुम्ही आज जे आयडिओलॉजीचं बोलत असाल तर मग वेगळे चार बोटं आपल्याकडे वळले जातात. आमचं म्हणणं ठीक आहे, आपल्याला तिथं काही जमलं नाही, आपलं काही मानलं गेलं नाही, आपल्याला जे काय आपल्याला रुचलं नाही म्हणून आपण पक्ष सोडलात, इथं आलात. पण इथं येत असताना आमचं एवढंच म्हणणं होतं की आपण ज्या शहरामध्ये काम करणार आहोत, ज्या लोकांबरोबर आपण रोज काम करणार आहोत, त्यांच्याबरोबर चर्चा विनिमय करून मग आपण पुढं गेलो असतो, ते एक स्मूथ ट्रॅव्हल आपल्याला राहिलं असतं. आज तुम्ही डायरेक्ट वरने येता, ही व्यवस्था काँग्रेस पक्षामध्ये नाही आहे. प्रशांत जगतापांचं स्वागत आहे, पण ज्या पद्धतीने काही नेते करतात त्याच्यामध्ये शहर काँग्रेसमधली सेटअप असेल, शहर काँग्रेसमधली जी रचना असेल, ही अत्यंत डिस्टर्ब होऊन बसते. ते म्हटलं की काँग्रेसमध्ये काही भाजपचे स्लीपर्स आहेत काय, खरं की काय? 100% आणि मी brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. प्रशांत जगतापांचा राजीनामा झाला, तिथपासून सुरू झालेला सगळा सिलसिला कुठे तर परत मुंबईच्या दादरपर्यंत टिळक भवन म्हणजे काँग्रेसचं जे मुख्यालय तिथपर्यंत पोहोचला. आणि अर्थात शेवटी त्यांनी भाषण केलं आणि सांगितलं की फायनली मी आता काँग्रेससोबत आहे. तिथून प्रशांत जगताप परत आता पुण्याच्या दिशेने निघालेच कळतं आहे मला. पण या सगळ्या दरम्यानच्या प्रवासामध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या घडल्या. एक म्हणजे पुणे काँग्रेस UBT-सोबत चर्चा करणार ही गोष्ट काल ते क्लिअर झाली. आणि काँग्रेसच्या झालेल्या बैठकीमध्येच हे कळलं की आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेस दोघांना सोबत काहीतरी पुण्यामध्ये नवीन इक्वेशन जन्माला घालतील. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी मी आता काँग्रेसच्या पुण्याच्या अध्यक्षांकडे म्हणजेच अरविंद शिंदेंकडे आलो आहे. आता काय म्हणजे कसं स्वागत कसं करायचं आता? स्वागत आहे त्यांचं, दुसरं काय स्वागत आहे. माझा मूळ प्रश्न परत हाच आहे बघा. सत्तेला गुरुत्वाकर्षण असतं असं आता एक नियम आहे, म्हणजे तो ह्याच्या आधी पण होता. त्याच्या उलट त्यांनी निर्णय घेतला. ते म्हटले सत्तेसोबत नाही, आम्ही काँग्रेससोबत जाऊ. पण म्हणजे पुण्याच्या अध्यक्षांना याबद्दल काय माहिती आहे, नाही माहिती आहे का, हे नक्की कोणी फॅसिलिटेट केलं? वास्तविक पुणे शहर काँग्रेस कमिटीला त्यांचा मला फक्त प्रदेशाध्यक्षांचा निरोप आला होता की असं असं ते इच्छा व्यक्त करतात. म्हणलं चांगलीच आहे, इच्छा व्यक्त करतात ते योग्य आहे. पण आपल्याला त्यांना घेण्या अगोदर आपले जे मित्रपक्ष शरद पवार राष्ट्रवादी आहेत त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. कारण 3 दिवसापूर्वी आमचं असंच ठरलं होतं की एकमेकाचे कुणी उमेदवार पळवापळवी करायची नाही म्हणून. असं ठरलं असताना एकदा त्यांच्या कानावर घालून आपण तो निर्णय करावा, एवढीच आमची विनंती होती. पण मग परस्पर काही आमचे पूर्वीपासून एक प्रसिद्ध मधले नेतागिरी करणारे काही लोक असतात, त्यांना पटपट पटपट गाडीत घालतात, नेतात, प्रवेश करवतात, आणतात. ह्यामुळं स्थानिक याच्यावर खूप हालचाल आणि डिस्टर्बन्स होऊन बसतं. तर ठीक आहे, आता ते डिस्टर्बन्स प्रदेशाध्यक्षांना आम्ही सगळे मिळून ते डिस्टर्बन्स काढू. पण तरीही प्रशांत जगतापांचं आम्ही स्वागत करू. मला परत आता हे विचारायचं बघा, प्रशांत जगताप आता म्हणतात की शाहू फुले आंबेडकर आणि आता नेहरूंचा पण वारसा ते क्लेम करतात, दोघांचे नाव घेतले. मुद्दा वारसाचा नाही, मुद्दा हा आहे की ज्यावेळी नेते पॉलिटिकल कन्व्हिनियन्स बघून वेगवेगळ्या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहेत, त्यावेळी प्रशांत जगतापांचं स्वागत पुण्याची काँग्रेस अध्यक्ष म्हणून तुम्ही कसं करणार, हा प्रश्न मला त्यावेळी उपस्थित होता की ज्यावेळी तुम्हाला विश्वासात घेतलं नाही, तुमची भावना आहे. मुळातच पहिला प्रश्न तुमच्याबरोबरच येतो की आज जे काही प्रशांत जगताप बोलतात, मला आता कोणत्या वादात किंवा टीकेत जायचं नाही. मुळात त्यांनी काँग्रेस सोडूनच राष्ट्रवादीमध्ये गेलते ना. त्यावेळेला आयडिओलॉजी नव्हती का? त्यावेळेला आयडिओलॉजी काय होती? मग तुम्ही आज जे आयडिओलॉजीचं बोलत असाल तर मग वेगळे चार बोटं आपल्याकडे वळले जातात. आमचं म्हणणं ठीक आहे, आपल्याला तिथं काही जमलं नाही, आपलं काही मानलं गेलं नाही, आपल्याला जे काय आपल्याला रुचलं नाही म्हणून आपण पक्ष सोडलात, इथं आलात. पण इथं येत असताना आमचं एवढंच म्हणणं होतं की आपण ज्या शहरामध्ये काम करणार आहोत, ज्या लोकांबरोबर आपण रोज काम करणार आहोत, त्यांच्याबरोबर चर्चा विनिमय करून मग आपण पुढं गेलो असतो, ते एक स्मूथ ट्रॅव्हल आपल्याला राहिलं असतं. आज तुम्ही डायरेक्ट वरने येता, ही व्यवस्था काँग्रेस पक्षामध्ये नाही आहे. ही व्यवस्था तुम्हाला आणि रोजच्या रोज दैनंदिनला अडचणीची होऊन बसते. म्हणून विनंती होती, बाकी काही नाही. तरीही त्यांचं आम्ही स्वागत. पण तुम्ही म्हणता ही व्यवस्था काँग्रेसमध्ये नाही, पण काँग्रेसने ते सिद्ध करून दाखवलं ना की आता वरून येऊन माणसं बसतील. अगदी. आता मी कालसुद्धा म्हटलं होतं की आम्ही 92 सालामध्ये या काँग्रेस पक्षात आलो, 3 तप आम्हाला झाले काँग्रेस.
मला एखादं माझं जे मत असेल मी मांडत असतो, ते मत जर पक्षाला नाही पटलं तर पक्ष एक आदेश देते. मला माझं मत बाजूला ठेवून मला पक्षाचा जो आदेश असेल, वरिष्ठ माझे जे सांगतील मला त्याची अंमलबजावणी करावी लागते. आता हाच स्वभाव प्रशांत जगतापांमध्ये आला पाहिजे पक्षात आल्यानंतर, की पक्षाने एकदा आदेश दिला तर आपलं स्वतःचं मत बाजूला ठेवून पक्षाचे आदेश मानावे लागतात, आणि मानलं नाही तर मग परत हेच परत. मी हे का बोलतोय, कुणाला ह्याच्यात टीका वाटेल, कुणाला ह्याच्यामध्ये कटुता वाटेल, पण आम्हाला नुकताच 1 वर्षभराचा हा अनुभव आहे. पुणे शहरामध्ये ज्या रवींद्र धंगेकरांना आम्ही पक्षात घेतला, त्यांना आमदार केला, त्यांना खासदार केला, त्यांनी काय केलं पक्षाबरोबर? त्याही वेळेला आम्ही सांगितलं होतं की हे वर्ण तुम्ही डायरेक्ट प्रवेश दिलात, आणि ज्या नेत्यांनी त्यांना प्रवेश दिला तोच नेताच त्यांना परत घेऊन गेलाय. मग तुम्ही जेव्हा नेता घेऊन जातो त्याची हमी मागणार आहे की नाही तुम्ही? कोणाचं हे काय विषय? आता हे जे मोहन जोशी त्यांना घेऊन जातात आणि आणतात, मग हेच काम तुम्ही करणार आहात का? मग तुम्ही हमी नेण्याचं काम तुम्ही करणार, हमी कोण घेणार? उद्या ज्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी पराकाष्ठा आणि रक्ताचं पाणी करून कसबा विधानसभा आम्ही खेचून आणली, त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? तुम्हाला लोकसभासुद्धा आम्ही दिली, तुम्हाला नाव मोठं दिलं. एकदा तरी धंगेकरांनी खांद्यावर काँग्रेस पक्षाचा झेंडा घेतला का? त्यांनी स्वतः व्यक्तिगत आणि परत पक्ष सोडून गेले. मग असे जर तुमचे असेल हमी, आणि तुम्ही एखाद्याला जर एवढ्या मोठ्या प्रमाणात देणार, तर त्याचा विचार मी परत सांगतोय. प्रशांत जगतापांचं स्वागत आहे, पण ज्या पद्धतीने काही नेते करतात त्याच्यामध्ये शहर काँग्रेसमधली सेटअप असेल, शहर काँग्रेसमधली जी रचना असेल, ही अत्यंत डिस्टर्ब होऊन बसते. काल रात्री सहजच एका तुमच्याच पदाधिकाऱ्यासोबत बोलत होतो, तर ते म्हटले की काँग्रेसमध्ये काही भाजपचे स्लीपर सेल आहेत काय, खरं की काय? 100% आहे. आणि मी काल त्या पार्लिमेंटरी बोर्डमध्ये पण सांगितलं, काही लोकांनी मला नाव घ्यायची गरज नाही, मी फक्त एवढं जरी बोललो तरी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती, आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे की काँग्रेसमधला आपला स्लीपर सेल कोण आहे आणि प्रसिद्ध आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की त्यांच्यासमोर डिस्कशन करणं, त्यांच्यासमोर सगळं इत्तंभूत माहिती, इत्तंभूत चर्चा, काँग्रेसच्या अंतर्गत गोटातली जाती कशी, इत्तंभूत माहिती येते कसे, त्यांना कुठं कोण काँग्रेसची सीट कुणाला सुटली आहे, काय सुटली आहे हे. आणि मी परत सांगतो, कार्यकर्ता आमचा प्रामाणिक आहे, काही नेत्यांकडं माझं बोट आहे. पण बघा, पक्षाच्या अंतर्गत गटबाजी वगैरे ह्या गोष्टी कॉमन आहेत, त्यात काय मला नवीन म्हणायचं नाही. ते आता सगळ्याच पक्षांमध्ये, ते काय फक्त काँग्रेसमध्ये असा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की ज्यावेळी काँग्रेसच्या सत्तेपासून लांब फेकली गेलेली आहेत, काँग्रेसची सगळी मंडळी भाजप स्वतःकडे घेत आहे, आज तुम्हाला तिथे कॅन्डिडेट द्यायला जागा नाही आहे, असं असताना मग नक्की पक्षामध्ये इतक्या पद्धतीच्या गोष्टी कशा काय चालल्यात? ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे होऊ शकतं, जिथं नाही तिथे पण हे घडतंय. मग हाच आमचा व्यक्तिगत मत होता, आणि त्या पद्धतीने समन्वय समिती होती. आम्ही आमचे नेते म्हणजे ज्यांच्याकडे जबाबदारी दिली, सतेज पाटील साहेब, ह्यांच्याकडे ही व्यथा मांडली की साहेब, पुणे शहरामधली परिस्थिती अत्यंत एवढी काही मजबूत नाही, आपल्याला आघाड्या केल्या पाहिजेत, आणि त्या निवडणुकीपर्यंत नसावी, ती निवडणुकीनंतरही असली पाहिजे. जर कार्यकर्ता जर आपल्या 9चे 18 झाले तर पक्ष वाढतो. फक्त लढणं आणि पडणं ह्यांनी पक्ष वाढत नाही. पक्ष वाढण्यासाठी तुम्हाला आणखी नगरसेवकांची संख्या वाढवावी लागते, आमदारांची वाढवावी लागते, खासदारांची वाढवावी लागते. पण मी नेहमी एक सांगत असतो, खासदार करायचा म्हणून आमदाराला बळी द्यायचा, आमदार करायचे म्हणून नगरसेवकाला बळी द्यायचा, नगरसेवक करायचा म्हणून कार्यकर्त्याला बळी द्यायचा. माझ्या हिशोबाने उलट प्रवाह केला पाहिजे. कार्यकर्ता जगला पाहिजे म्हणून नगरसेवकाला बाजूला केला पाहिजे, नगरसेवक टिकला पाहिजे म्हणून एक आमदार कमी आला तर चालेल, आणि आमदार येण्यासाठी एक खासदार कमी केला तर चालेल, आणि खासदार कमी केला तर वर आपली सत्ता राहील. तुम्ही कार्यकर्ता खालचा पहिला मजबूत केला पाहिजे, असं आमचं मत आहे. वरनं खाली नाही तर खालनं वर गेलं पाहिजे, अशी आमची एक भावना आहे. अध्यक्ष, म्हणजे आता आपण गप्पा मारतोय म्हणून तुम्ही खुश नाही सध्या पक्षप्रवेशावरती? काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश कमी होत आहेत, पक्षप्रवेश झालाय, तर त्यानंतर पण तुम्ही खुश नाही दिसत आहे, काय? नाही, मी अत्यंत खुश आहे. मी आपल्याला सांगतो, अत्यंत खुश आहे. मी फक्त कार्यपद्धतीवर सांगतोय. कार्यपद्धतीच्या एक्झॅक्टली प्रोसिजर फॉलो झालीच नाही. पण त्यामुळं आज मला सकाळपासून जे माझे त्या मतदारसंघातले नेते असतील, त्या मतदारसंघातले कार्यकर्ते असतील, ते येऊन नाराजगी व्यक्त करतात, ते येऊन भांडायला लागलेत सकाळपासून. तर मी आता मी असं कसं सांगू त्यांना की बाबा मलाच माहीत नाही?
आपल्याला चालायचं आहे, आपल्याला करायचं आहे, समजूत काढता काढता माझा दिवस गेला आणि हे चित्र पण योग्य वाटत नाही, म्हणून माझी नाराजी. बाकी प्रशांत जगतापांचं स्वागत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला विश्वासात घेतलं नाही, तुम्हाला याबद्दल कोणी माहितीच दिलेली नव्हती, मग तुम्हाला काय मीडियातून कळलं काय? एक्झॅक्टली. आणि मीडियातनं कळण्यापेक्षा प्रदेशाध्यक्षांनी काल आम्हाला फोन करून विचारलं होतं अभिप्राय, म्हणलं घेतला पाहिजे, काय हरकत नाही, पण एवढंच. पण ते येणार कधी, प्रवेश करणार कधी, काय ह्याची कुठली इतंभूत माहिती नव्हती. मग हे कोणी केलं? आता हे मोहन जोशींनी केलं? नाही, हे मोहन जोशी फक्त आपलं प्रवासापुरतं असतील असं मला वाटतं, पण त्याच्यामध्ये मोठ्या नेत्यांना ज्या वेळेला संमती घेतली असेल, मग ते वडेवट्टीवार साहेब असतील किंवा बंटी पाटील साहेब असतील, सपकाळ साहेब असतील, ह्यांना काहीतरी आपल्या पक्षाचं कुठंतरी प्लस होणार असेल, ह्याचं आकलन झालं असेल, तेव्हा त्यांनी त्याला मान्यता दिली असेल. नाहीतर काय असं थोडी मान्यता कुणाला मिळते. नाही, पण तुम्ही आता प्रवासाचा मुद्दा काढला म्हणून ते मुंबई पुणे फक्त प्रवास तेवढा नाही प्रशांत जगतापांचा पुढचा प्रवास तर सगळा पुण्यातून सुरू होणार आहे. अत्यंत. जर काँग्रेस पक्षाला जर त्यांच्या येण्याने जर प्रगती मिळत असेल, जागा वाढत असेल, तर मी सर्वात पहिला माणूस असेल ज्याला आनंद होणार असेल. नक्की नक्की नक्की. मी वाटत नाही म्हणून मी परत माझी आणि प्रशांत जगतापांची कॉम्पिटिशनच नाही. परत एकदा सांगतो, प्रशांत जगताप माझ्यापेक्षा 2 टर्म ज्युनियर आहे. तो हडपसर मतदारसंघातला आहे, मी कॅन्टोन्मेंट मतदारसंघातला. आमची कॉम्पिटिशनच नाही आहे. उलट मी त्याला अनेक वेळेला महापौर असताना मी त्याला साथ दिली, त्यांनी मला साथ दिली. माझा विषय प्रशांत जगतापांचा नाहीच आजच्या तारखेला. आमचा विषय असा आहे की प्रशांत जगतापांना जर तुम्ही खाली बसवला असता, चर्चा करायला लावली असती, ते एक व्यवस्थितपणे आपल्याला वरनं खाली इफेक्टिव्हली. आज जर उद्या कमी जास्त झालं, उद्या शिवरकर साहेबांनी जर का असा तसा काही निर्णय केला, तर परत ते कोणाचं डोक्यावर येणार? परत पक्षाध्यक्ष म्हणूनच डोक्यावर येत असतं. म्हणून माझी विनंती होती की बाबा अशामध्ये पण आता ठीक आहे, जे झालं ते झालं. जेवढे जण काही त्याच्या आशाने असेल, आम्ही त्यांच्या सर्वांची समजूत काढू. ठीक आहे. पण आता फायनल काय मग तुम्ही आणि UBT सोबत आहे? शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही मिळून जसं आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटीने आदेश दिले, त्या पद्धतीने UBT आणि आमची जागा वाटपची संख्या कंप्लीट झालेली आहे. आमची आता कोणत्या सीटवर कोण लढणार ह्याची चर्चासुद्धा जवळजवळ परिपूर्ण आलेली आहे. आमची पार्लमेंटरी बोर्ड त्यासाठी आता बसते. हे परिपूर्ण करून उद्यापर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटीला आम्ही यादी सादर करू. आणि मनसेचा काय स्टँड आहे या सगळ्यामध्ये? नाही, जसं प्रदेश काँग्रेस कमिटीने अजितदादांबद्दल जो स्टँड घेतला, तोच स्टँड मनसेबद्दल सुद्धा आहे. बरं, तो स्टँड आहे. ठीक आहे, हरकत आहे. धन्यवाद खूप खूप. आणि मला ते स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं मला ते वाक्य आठवलं एका गाण्यामधलं. ते यासाठी 2-3 गोष्टी पुण्यामध्ये एकमेकांना समांतर घडत आहेत. काँग्रेसमध्ये अर्थात काँग्रेस सत्तेत नसल्यामुळे काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश नाही आहेत. कम्पॅरेटिव्हली भाजपमध्ये जास्त पक्षप्रवेश आहेत, कमी आहेत. पण ते झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये प्रोसिजर पाळली गेली नाही असं अध्यक्षांचं म्हणणं आहे, किंवा त्यांना विश्वासात नाही घेतलं गेलं. दुसरं गणित काय, तर आज नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर 10-15 जण जमले होते आणि त्यांनी सगळ्यांनी असं म्हटलं की अरे हा एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष तुम्ही अत्यंत कमर्शियलाइज करून टाकला आहे, पुण्यातला पक्ष विकून टाकला आहे. आणि भाजप आज पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंसोबत कोणत्याच टेबलवरती निगोसिएशनच्या तयारीत नाही आहे. त्यामुळे इंटरेस्टिंग असे गणित. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळासोबत मी ओमकार, पुण्यावरून.